हे बघा, दिसतायत ना एकदम ढाब्यावर मिळतात तसे गोबी मंचुरियन ड्राय. आहात कुठे? स्टार्टर रेसिपीचा तिसरा एपिसोड आला आणि त्यामध्ये आपण करतोय अगदी ढाब्यावर मिळतात ना तसेच वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट गोबी मंचुरियन. स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही हे व्यवस्थित फॉलो केलं आणि हे तयार केलं ना, घरच्यांना कळणारच नाही की हे तुम्ही घरी केलंय की बाहेरून आणलंय. परफेक्ट रेसिपी बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, ही जर स्टार्टर सीरीज अशीच कंटिन्यू करायची तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन स्टार्टर रेसिपीज असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या स्टार्टर रेसिपीज या सिरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय मस्त असे गोबी मंचुरियन. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा गोबी मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य अगदी स्टेप बाय स्टेप बघू. फ्लॉवर मॅरिनेट करायचं आहे, त्यासाठी आपण घेतलाय 1 फ्लॉवर मध्यम आकाराची गड्डी घेतली, मीठ चवीपुरतं, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 1 चमचा मिरची पावडर. मंचुरियनचं आवरण करायचं आहे, त्यासाठी आपण घेतलंय पाऊण कप कॉर्नफ्लॉवर, पाव कप मैदा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा मीठ. मंचुरियनचा मसाला करण्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा विनेगर, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप. त्याचबरोबर आपल्याला लागेल 2 ते 3 चमचे एकदम बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा चिरलेलं आलं, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर स्लरी करण्यासाठी. त्याचबरोबर आपण घेतली 1 लहान शिमला मिरची, 1 लहान चिरलेला कांदा आणि थोडीशी कांद्याची पात. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला कोबीचा म्हणजेच फ्लॉवरचा असा उग्रवास येऊ नये म्हणून काय करायचं. तर इथं मी फ्लॉवर घेतला. आता आपल्याला मंचुरियन करायचं आहे, त्यामुळे खूप बारीक तुरे तोडायचे नाहीत. फ्लॉवरचे बघा असे मोठे आणि मध्यम तुकडे करून घ्यायचे. एखाद दुसरा छोटा निघाला तरी चालतो. असे तुरे काढून घेतले. थोडंसं देठ पण त्याच्यासोबत ठेवायचं, म्हणजे हे तळायला सोपं पडतं. आता इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय. पाण्याला उकळी आली किंवा यायला लागली की यामध्ये हा फ्लॉवर घालायचा. यामध्ये घालूया मीठ अर्धा चमचा. गॅस मोठाच ठेवूया आणि 2 मिनटं याला पाण्यामधनं उकळून घेऊ. याला उकळून घेतल्यामुळं हा स्वच्छ पण होतो. काही किडे वगैरे एखाद दुसरा किडा असेल तर आपण निवडताना काढतोच, पण राहिला असेल तर तो पाण्यामध्ये निघून जातो आणि याला उग्र वास पण येतो, तो येणार नाही. 2 मिनटं पाण्यामधनं उकळून घेऊया. फ्लॉवर टाकला, याला खळखळून उकळी आली, लगेच गॅस बंद करायचा, फार वेळ ठेवायचा नाही. आणि याला असं चाळणीमध्ये न ओतता वरच्यावर फ्लॉवर काढून घ्यायचा, म्हणजे एखादा किडा वगैरे जरी असेल तरी तो खालच्या खाली राहतो. आता इथं मी एक चाळणी घेतली, त्यावर काढूया. याला चाळणीवर काढून घेतलं, 10 मिनटं असंच ठेवून देऊ. तर फ्लॉवर आपण निथळून 10 मिनटं ठेवला होता. हा गार झाला आहे संपूर्ण. आता आपण याला मॅरिनेट करूया. तर याला मी एका भांड्यात काढलं. यामध्ये घालूया मीठ. मीठ आपण उकळताना थोडं घातलं, आत्ता थोडं घालतोय. मिरची पावडर आणि आलं लसणाची पेस्ट. आता हे फ्लॉवरच्या तुऱ्यांना चांगलं लावून घ्यायचं. असं टॉस करून घेतलं की चांगलं लागलं जाईल. आणि आपले फ्लॉवरचे तुरे आपण मॅरिनेट केले. आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. याला 10 मिनिटं झाकून ठेवू आणि मग दुसऱ्या स्टेपकडे वळू. तर फ्लॉवर मॅरिनेट होतोय. दुसरी स्टेप आहे, आपल्याला याच्यावरचं कोटिंग तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपण एक बोल घेतला, त्यामध्ये घेऊया कॉर्नफ्लॉवर, मैदा, मिरची पावडर, मीठ अगदी अर्धा चमचा आणि ताजी आलं लसणाची पेस्ट. याला मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भज्याचं पीठ कसं असतं, म्हणजे बटाटा भजी वगैरे करताना कसं आपण पातळ सैलसर पीठ ठेवतो, तसं याला करून घ्यायचं आहे. खूप घट्ट ठेवायचं नाही किंवा एकदम पाण्यासारखं पातळ करायचं नाही. मी शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं. गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं पाणी घालत घालत याला भिजवून घेऊया. आणि हे घ्या, आपण याला असं छान भिजवून घेतलेलं आहे. असं आपलं हे पीठ तयार झालं आहे. हे इतपत पातळ आहे. हे कसं ओळखायचं तुम्हाला सांगते. तर एखादा फ्लॉवरचा तुरा घ्यायचा, याला गुळवायचं आहे. बघा, हे कोट होतं आहे, याचा अर्थ हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. ह्याला थोडंसं घट्टच ठेवा, कारण फ्लॉवरला सुद्धा थोडं पाणी सुटलेलं असतं ना, मग हे जास्त पातळ होऊ शकतं म्हणून. तर आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं, तेवढ्या प्रमाणासाठी मला अर्ध्या कपाला पण थोडं कमीच पाणी लागलं. तर आपलं पीठ भिजत होतं तर फ्लॉवर पण मॅरिनेट झाला आहे. याला तळून घेऊ. तर आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण काय करूया, यामध्ये हे 2-4 किंवा कढईमध्ये जेवढे मावणार आहेत तेवढे पीस टाकून ठेवू. याला याच्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं आणि याला तळायला घेऊया. हे खूप आधीच टाकून ठेवायचे नाही, तळायला घ्यायच्या जस्ट आधी टाकायचे, नाहीतर याला पाणी सुटून हे आणखी पातळ होईल.
ओके, आता याला तळून घ्यायचं आहे. तर आता हे तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे. तेल खूप कडकडीत गरम नको किंवा कमी गरम नको. आणि इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल मध्यम गरम पाहिजे असं मी म्हटलं, तर ते कसं ओळखायचं? थोडंसं मिश्रण आपण टाकूया. तर हे बघा, हे मिश्रण टाकलं की पटकन वर येतं आहे आणि तळलं जातं आहे. याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे. आपण हे पीसेस याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता गॅस कमी ठेवू आणि याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि एक 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 याच्यामध्ये पकोडा सोडायचा. सोडताना गॅस एकदम कमी करायचा नाही, थोडासा मोठा ठेवायचा, कारण हे पातळ असतं ना, त्यामुळे तेलाचं तापमान कमी होण्याची शक्यता असते. म्हणून मावतील एवढे फ्लॉरेट्स याच्यामध्ये सोडायचे. आता गॅस आपण कमी करूया. यांना थोडंसं सेट होऊन देऊ. हे बघा, हे सेट झालेलं आहे. आता आपण हे आत्ता सुरुवातीला चिकटल्यासारखे वाटतात, पण तळत आले की हे मोकळे होतात. हे सेट झाले. गॅस कमी करूया आणि याला मंद आचेवर छान असं खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि 2 ते 3 मिनिटातच आपण याला तळून घेतलेलं आहे. याला फार वेळ लागत नाही, कारण फ्लॉवर आपण आधीच उकळून घेतला ना, त्यामुळे थोडा शिजला जातो. याला चांगलं निथळून काढूया. याला आणखी कुरकुरीत करण्यासाठी एक एक्स्ट्रा स्टेप करायची, ती पुढे सांगेनच. याला काढून घेतलं. आता उरलेले सगळे फ्लॉवरचे तुरे असेच तळून घेऊया. हे बघा, हे तळून घेतलेलं आहे. याला म्हणतात गोबी पकोडा, जो मी लग्न झाल्यानंतर खूप वेळा करायचे, पण याचेच मंचुरियन केले जातात हे त्यावेळी माहिती नव्हतं. तर यापासून मंचुरियन करायचे, पण याला आणखीन कुरकुरीत करण्यासाठी आपल्याला करायची डबल फ्राईंग मेथड. तर आपण कढईमध्ये तेल तापवलेलंच आहे. हे तळून झालं की गॅस मोठा करायचा. तेल असं ना मोठ्या आचेवर 1 मिनिटभरासाठी तापवून घ्यायचं आणि अशा छान कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हे तळलेले मंचुरियन परत एकदा तळून घ्यायचे. किती वेळासाठी? 1 ते 1.5 मिनिटासाठी. याने काय होतं, हे जास्त क्रिस्पी होतात आणि त्यामुळं जास्त वेळ कुरकुरीत राहतात. मोठा गॅसच ठेवूया आणि अर्धा 1 मिनिटासाठी यांना परत एकदा तळून घेऊया. याला डबल फ्राय मेथड म्हणतात. कडकडीत तेलामध्ये मिनिटभर मोठ्या आचेवर तळून घेतलं आणि हे सुपर क्रिस्पी असे गोबी पकोडे तयार झालेले आहेत. यांना काढून घेऊया. आणि दुसरी बॅच पण अशीच तळूया. अगदी तुम्हाला वाटलं मला आता एकच बॅच करायची आहे, ही नंतर करायची, तर फक्त याला तळून घ्या. ही तुम्हाला जेव्हा करायची त्यावेळी कुरकुरीत करून मग मसाल्यामध्ये घातले तरी चालतील. तर याला डबल फ्राय करून घेतलं. आता आपली तिसरी स्टेप आहे, आपल्याला याचा मसाला करायचा आहे. आता मसाला करायचा आहे तर मोठी कढई ठेवायची, पातळ असेल तर उत्तम. आता आपण जे मंचुरियन तळून घेतले त्यातलंच 3 टेबलस्पून तेल यामध्ये घालूया. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. आता इथून पुढे जी काही प्रोसेस करतो ती हाय फ्लेमवर करायची, म्हणजे तो स्मोकी फ्लेवर आपल्या पदार्थाला येतो आणि मंचुरियन्स एकदम असे मऊ मऊ गिळगिळीत न शिजता वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट होतात. आता तेल कडक तापलं. यामध्ये घालूया भरपूर असा बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. गॅस मोठा ठेवूया आणि याला मिनिटभरासाठी परतून घेऊया. परतून घेतलं. आता यामध्ये घालूया कांदा आणि शिमला मिरची. एकदम बारीक चिरा किंवा असं थोडं पातळ लांब लांब चिरलं तरी चालेल. गॅस मोठा ठेवू आणि याला मिनिटभरासाठी परतून घेऊ. खूप याला मऊ शिजवायचं नाही, क्रंची ठेवायचं. मोठ्या आचेवर याला परतलं. तर यामध्ये घालूया विनेगर 1 चमचा, 1 चमचा सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप. सोबतच थोडंसं पाणी घालते, अगदी चमचाभर. गॅस मोठा, परतून घेऊ. हे सगळं छान परतलं. आता यामध्ये घालायची कॉर्नफ्लोअरची स्लरी. 1 पाव कप पाणी घेतलं आहे, त्यामध्ये चमचाभर कॉर्नफ्लोअर घालूया. याला मिक्स करून घेऊया आणि ही कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये घालायची. याने ना एक थिकनेस येतो आपल्या सॉसला. गॅस मोठा करू आणि याला मिनिटभरासाठी परतून घेऊ. कॉर्नफ्लोअर शिजायला पाहिजे. आणि हे घ्या, कॉर्नफ्लोअरची स्लरी घालून याला मिनिटभर शिजवून घेतलं. कॉर्नफ्लोअर चांगलं शिजलं आहे. यामध्ये घालू थोडासा पातीचा कांदा, तळून घेतलेले गोबी मंचुरियन. यातले थोडेसे मी मनस्वीसाठी असेच ठेवले आहेत. आणि याला मोठ्या आचेवरच मिक्स करायचं. टॉस करून घ्यायचं, म्हणजे याला असं हलवायचं नाही. घ्यायचं, टाकायचं, घ्यायचं, टाकायचं, म्हणजे सॉस व्यवस्थित कोट होतो आणि हे तुटले जात नाही. मोठा गॅस, मिनिटभर असंच मिसळून घेऊया. आणि हे व्यवस्थित मिसळता यावं म्हणूनच मी सांगितलं होतं की कढई मोठी घ्यायची. हे सगळं छान मिसळलं आहे.
यावर घालूया आणखी छान अशी भरपूर कांद्याची हिरवीगार पात. गॅस करूया बंद आणि आपले हे गोबी मंचुरियन ड्राय स्टार्टर तयार झालं. हे ड्राय केलं आहे. तुम्हाला जर याला थोडंसं असं ग्रेव्ही हवी आहे तर आपण जे कॉर्नफ्लोअर घालतो ना, कॉर्नफ्लोअरची स्लरी करून, त्यामध्ये आणखी 1 चमचा कॉर्नफ्लोअर वाढवा. पाण्याची क्वांटिटी दुप्पट किंवा तिप्पट करा आणि मग ते पाणी त्याची स्लरी याच्यामध्ये होता, म्हणजे तुम्हाला याला ग्रेव्ही मिळेल. आपण हे ड्राय केलेलं आहे म्हणून आपण थोडंसंच पाणी आणि कॉर्नफ्लोअर वापरलं. गॅस बंद केलाय आणि आपले हे मस्त कुरकुरीत असे, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत. फक्त टिप्स फॉलो करायच्या. पहिल्यांदा सगळं फ्राय करा आणि जेव्हा तुम्हाला मंचुरियन करायचे असतात तेव्हा त्यांना डबल फ्राय करून सॉस तयार करून त्यामध्ये टाका, म्हणजे ते छान कुरकुरीत होतील. अगदी तुम्ही याला सकाळी फ्राय करून ठेवलं आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला संध्याकाळी पार्टीसाठी हे बनवायचं असेल त्यावेळी डबल फ्राय करा. आयत्या वेळी मसाला करून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि थोडंसं सुटसुटीत होईल. तर या पद्धतीने आपला स्टार्टरचा आणखी एक एपिसोड झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही वेगळ्या रेसिपीज बघायच्या तर मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.